स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील. खोपोली नगरपालिका आणि खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 4 गट आणि पंचायत समितीचे 8 गट यासाठी सुद्धा निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकांमध्ये शेतकरी कामगार पक्षाची नेमकी भूमिका काय असेल हे जाणून घेण्यासाठी आपण शेतकरी कामगार पक्षाचे तालुक्याचे चिटणीस किशोर पाटील यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. शेका पक्षाची नेमकी काय भूमिका आहे, शेका पक्ष कोणत्या राजकीय पक्षाच्या सोबत जाणार आहे किंवा स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरं जाणार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. भाई, स्वागत आहे आपलं. नमस्कार. भाई, शेतकरी कामगार पक्षाची नेमकी भूमिका काय आहे या निवडणुकांमध्ये? मी सुरुवातीलाच आजपासून सुरू होणाऱ्या दिवाळीच्या सणानिमित्त सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आणि निश्चितच जी निवडणूक आता जवळजवळ आरक्षण फिक्स झालेत, प्रभाग रचना फिक्स झाल्यात आणि एक निवडणुकीचा पहिला टप्पा सुरू झाल्याचं वातावरण सगळीकडे आहे. आणि शेतकरी कामगार पक्ष हा एक चळवळीतील पक्ष आहे. हा फक्त निवडणुकीपुरताच काम करत नाही, तर आम्ही कायम लोकांच्या हिताचे, तरुणांसाठी, कामगारांसाठी अशा प्रकारची कामं आमची या सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सुरू असतात. नाही तर निवडणूक लागल्यानंतर आम्ही या सर्व प्रक्रियेमध्ये अगदी ऍक्टिव्ह झालोय. खोपोली नगर परिषदच्या बाबतीत जर बोलाल तर आम्ही थेट नगराध्यक्षाची निवडणूक लढवण्यासाठीही आमची तयारी आहे. आणि काही प्रभागांमध्ये जसे 31 नगरसेवक 15 प्रभागांमधून निवडून द्यायचे आहेत, त्यामध्ये बऱ्याचशा प्रभागांमध्ये आमची तयारी, आमचे निवडणुकीचे जे उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, त्यांना आम्ही भेटून त्यांच्या प्रभागामध्ये जाऊन त्या बाबतीतली माहिती घेतोय, त्यांच्याशी चर्चा करतोय, तिथल्या आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय आणि त्या बाबतीतली बोलणी आमची सर्व चालू आहे. अनेकांचे इच्छुकांचे आम्हाला निरोप येत आहेत, त्या बाबतीतल्या चर्चा आमच्या सुरू आहेत आणि अशा पद्धतीचं काम आमचं सुरू आहे. भाई, 7 वर्षापूर्वी नगरपालिकेची निवडणूक झाली होती आणि त्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादीच्या सोबत आघाडीतून निवडणुकीला सामोरा गेला होता. आपल्याला काही जागांवर त्यावेळेस यश सुद्धा मिळालं होतं. 7 वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्यात. बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलंय. लोकसभा असेल किंवा आता झालेली वर्षभरापूर्वीची विधानसभेची निवडणूक असेल, शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीच्या सोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. ही जी निवडणूक होती त्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष जे मित्र पक्ष आहेत म्हणजे शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट असेल, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा महाविकास आघाडीचे जे पक्ष आहेत अन्य, त्यांना सोबत घेऊन ही निवडणूक लढणार आहे का नगरपालिकेपुरते आपण बोलतो? आता सध्याच्या ज्या निवडणुका आहेत त्या इंडिया आघाडी सोबतच आम्ही लढणार अशा प्रकारचे आदेश आम्हाला आमचे सर्वोच्च नेते आमचे जयंतभाई पाटील यांनी आता नुकतीच आमची प्रमुख जी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यामध्ये दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही ही जी निवडणूक लढणार आहोत ती इंडिया आघाडीच्या मार्फत किंवा त्यांना सोबत घेऊनच आम्ही लढणार आहोत. तुम्ही खासदारकीच्या निवडणुकीलाही पाहिलं की त्यावेळेस सुद्धा इंडिया आघाडीच्या मध्ये काम करत असताना आम्ही सर्वाधिक लीड हा या खालापूर कर्जत तालुक्यातून म्हणजे या विधानसभा मतदारसंघातून दिला होता. त्यामध्ये खालापूर तालुक्यामध्ये निश्चितच आमचा एक प्रभाव आणि आमची इंडिया आघाडी सोबत जी एक अटॅचमेंट आहे ती अतिशय चांगली आहे. विधानसभेला थोडंफार काही कार्यकर्त्यांच्या मध्ये संभ्रम निर्माण झाला होता, त्यामुळे थोडंसं त्यामध्ये गाफीलपणा आमच्याकडूनही झाला. परंतु आता आम्ही इंडिया आघाडी सोबत आहोत आणि इंडिया आघाडीला सोबत घेऊनच आम्ही ही निवडणूक लढवण्याचा आमचा विचार आहे. देशात जी इंडिया आघाडी आहे तीच महाविकास आघाडीवर राज्यात कार्यरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. जर का अशा पद्धतीने तुम्ही सामोरं जायचं ठरवलं महाविकास आघाडी म्हणून, मग नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असेल? शेतकरी कामगार पक्ष त्याच्यावर दावा करेल की मित्र पक्ष त्यांना संधी दिली जाईल? शेतकरी कामगार पक्ष नगराध्यक्ष पदावरती हा दावा करेलच, परंतु तो निर्णय आहे तो इंडिया आघाडीतल्या सर्व नेत्यांच्या सोबत चर्चा करून तो घेतला जाईल. कारण दुसरेही पक्ष आहेत, त्यांच्याही काही अपेक्षा असतील, त्यांनी काही ठरवलं असेल तर तो चर्चेतून तो निर्णय घेतला जाईल. भाई, खालापूर पंचायत समिती आणि जिल्हा 8 पंचायत समितीच्या जागा आहेत आणि जिल्हा परिषदेच्या 4 जागा आहेत. मागचा जर का आपण विचार केला तर शेतकरी कामगार पक्षाचे 2 पंचायत समिती सदस्य निवडून आले होते. त्यावेळेस सुद्धा राष्ट्रवादी बरोबरच तुम्ही होतात, राष्ट्रवादी पक्ष त्यावेळेस एकत्र होता. यावेळी परिस्थिती नेमकी कशी असेल? आपल्या पक्षाची नेमकी भूमिका ग्रामीण भागात काय आहे? आता तुम्ही अतिशय महत्वाचं वाक्य बोललं की राष्ट्रवादी पक्ष त्यावेळेस
एकत्र होता. राष्ट्रवादी, शिवसेना ह्या सगळ्या पक्षांमध्ये दुफळी निर्माण झाली. शेतकरी कामगार पक्ष हा एक संघ आहे. शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी हे सोबत मिळून आणि जबाबदारीनं काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळं खालापूरमध्ये ज्या 4 जिल्हा परिषदच्या ज्या जागा आहेत त्यामध्ये एक आतकरगाव जिल्हा परिषदची जागा लढवण्याच्या तयारीत आम्ही आहोत. त्याचबरोबर ज्या 8 पंचायत समितीच्या जागा आहेत त्यामध्ये सुद्धा आम्ही 4 ते 5 जागांवर आमच्या इच्छुक कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे आणि त्या बाबतीतला विचारही आम्ही जे आमच्या सोबत पक्ष असतील त्यांच्याशी विचार विनिमय करून तो प्रश्न सोडवला जाईल. शेतकरी कामगार पक्षाची तालुक्याची एक बैठक काल खालापूरला झाल्याचं कळतंय. त्या बैठकीत नेमक्या काय चर्चा झाल्या, कशासाठी बैठक होती आणि जी महाविकास आघाडी म्हणजे ठाकरे गटाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सुद्धा बैठक झाल्याचं कळतंय. या 2 ज्या वेगवेगळ्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये नेमक्या कशा पद्धतीचं प्लॅनिंग असणार आहे किंवा काय चर्चा झाल्यात नेमक्या? महाआघाडीची जी बैठक झाली त्याचं आमंत्रण आम्हालाही होतं, परंतु आम्ही पक्षाची ही बैठक आहे कार्यकर्त्यांची ती आम्ही अगोदरच फिक्स केल्या असल्यामुळे त्या बैठकीला आम्ही जाऊ शकलो नाही. परंतु एक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीच ही बैठक आम्ही घेतली. सर्व कार्यकर्त्यांच्या भावना, त्यांची तयारी आणि निवडणुकीमध्ये आपली कशी रणनीती असणार आहे त्या बाबतीतली सखोल चर्चा झाली. अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला कालच्या बैठकीत मिळाला. सगळे आमचे कार्यकर्ते अगदी जुने फाउंडर मेंबर किंवा नवीन सगळी पिढी ही सगळी त्या बैठकीला उपस्थित होती आणि अतिशय चांगली चर्चा, सकारात्मक चर्चा त्या बैठकीमध्ये झाली. किशोरभाई, शेतकरी कामगार पक्षाची खोपोलीत चांगली ताकद आहे, ग्रामीण भागात सुद्धा चांगलं नेटवर्क तुमचं आहे, चांगलं युनिट आहे. आगामी ज्या निवडणुका होऊ घातल्या त्या शेतकरी कामगार पक्षाला सोबत घेतल्याशिवाय कुठल्याही पक्षाला जिंकणं सोपं होईल असं आपल्याला वाटतं का? आणि शेका पक्षाची भूमिका कशी असणार आहे नेमकी? रायगड जिल्ह्यातला इतिहास आहे की आजपर्यंत जिल्हा परिषदमध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद किंवा शेतकरी कामगार पक्ष हा अनेक वर्ष सत्तेमध्ये आहे. शेतकरी कामगार पक्षांनी जिल्हा अध्यक्ष पदही भूषवलेली आहेत. जिल्हा अध्यक्षपद दुसऱ्या पक्षांना देऊनही काम जिल्हा परिषदमध्ये केलेलं आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष हा रायगड जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला आता खात्री देऊन सांगतो की सत्तेत असणार आणि शेतकरी कामगार पक्षाला सोबत घेतल्याशिवाय रायगड जिल्हा परिषदेमध्ये सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही असं मी अगदी खात्रीने तुम्हाला सांगतो. निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीये. निवडणुका नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढच्या 1.5-2 महिन्यामध्ये जाहीर होतीलच. कार्यकर्ते जे आहेत आपल्या पक्षाचे, कारण आता काय झालंय आपल्याकडं रायगड जिल्ह्यात आमदार म्हणजे सत्तेत असं कुणी नाही. भाई सुद्धा, जैन भाई आता सध्या आमदार नाहीये, जरी ते सरचिटणीस असले तरी आमदार नाहीयेत. विधानसभा निवडणुकीत आपल्याला अपयश आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या ह्या निवडणुका आहेत. कार्यकर्त्यांनी या निवडणुकांना कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे, कार्यकर्त्यांना कशा प्रकारचे आपण आवाहन करा? आमच्याकडे कुठलंही सत्तेचं पद नसलं तरी आमचे नेते आजही महाविकास आघाडीमध्ये एक ऍक्टिव्ह मेंबर म्हणून कायम त्यांना बोलवलं जातं, कायम त्यांना चर्चेमध्ये सहभागी करून घेतलं जातं आणि शेतकरी कामगार पक्ष हा नेहमी विरोधात राहून काम सत्तेतल्या नेत्यांपेक्षा जास्त काम करून घेण्याची हातोटी ही शेतकरी कामगार पक्षांच्या नेत्यामध्ये आहे. त्याच्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांचा किंवा माझ्यासारख्या सामान्य खाली जे काम करतात कार्यकर्ते त्यांचा पूर्ण विश्वास नेत्यांवरती आहे. त्यामुळं नेत्यांकडे कुठलंही पद असो नसो शेतकरी कामगार पक्ष हा निश्चितच सगळ्या निवडणुकांमध्ये अगदी ताकदीने उतरेल याची खात्री मला आहे. एक शेवटचा आणि वेगळा प्रश्न असा आहे, नगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. तुमचे तालुका शहर चिटणीस अविनाश तावडे यांनी पदाचा राजीनामा देऊन ते भाजपमध्ये गेले. अनेक दिवस ते पद रिक्त आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ते जे चिटणीस पद आहे शहराचं ते कधी भरलं जाईल आणि काय कोणती नावं चर्चेत आहेत का त्या पदासाठी? अनेक आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी किंवा खोपोलीतील अनेक आमचे जे जुने पदाधिकारी आहेत किंवा सामान्य कार्यकर्ते आहेत यांच्या अपेक्षा आहेत की आम्हाला ते पद मिळावं, परंतु सामंजस्याने त्या बाबतीतला तोडगा काढला जाईल आणि त्या बाबतीतला निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल आणि लवकरच तेही पद हे आम्ही भरू अशी मला अपेक्षा आहे. महाविकास आघाडी सोडून महायुतीकडून काही प्रस्ताव आलेत का शेतकरी कामगार पक्षाकडे आघाडी किंवा युती करण्यासाठी? नाही, असे कुठलाही प्रस्ताव असा आलेला नाही महाविकास आघाडी. आम्ही महाविकास आघाडीकडून हे प्रस्ताव किंवा आमच्या बैठका झाल्यात, परंतु अन्य कुठल्या पक्षाकडून असा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. समजा तशा प्रकारचे प्रस्ताव आले तर आपण भूमिका काय असेल पक्षाची? नाही, या बाबतीतला निर्णय हे वरिष्ठ नेतेच घेतील आणि महाविकास आघाडीमध्येच सध्या आम्ही ऍक्टिव्ह राहायचं असा आमच्या नेत्यांचा आदेश आहे.
तर हे होते शेतकरी कामगार पक्षाचे खालापूर तालुक्याचे चिटणीस किशोर पाटील. त्यांचा ठाम दावा आहे की खोपोली नगरपालिका असेल किंवा खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील, शेतकरी कामगार पक्षाला सोबत घेतल्याशिवाय कोणत्याही पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचता येणार नाही, असा थेट दावाच त्यांनी केलाय. आगामी काळात निवडणुकांच्या तारखा जाहीर होतीलच. निवडणुकांच्या